वृषभ राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा काय असेल आणि ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या रीडिंगद्वारे पाहत आहोत. आपण इथे ओशो कार्ड्स, लाईट सियर्स डे आणि टी लीफची कार्ड्स वापरतोय रीडिंगसाठी. टू ऑफ कप, पेज ऑफ सॉर्ड, फाइव ऑफ सॉर्ड, फोर ऑफ सॉर्ड, नाइट ऑफ सॉर्ड. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे फोर ऑफ वॅन्ड. तर ही कार्ड काय सांगतायत? फोर ऑफ वॅन्डची ऊर्जा सेलिब्रेशनला दाखवते. हे काहीतरी खास होतंय. तुम्ही ज्या बाबत विचार करत आहात, तुम्हाला काही नवीन कल्पना, विचार सुचत आहेत आणि त्याबाबत हे रीडिंग सांगतंय की त्यामध्ये सेलिब्रेशन येतंय, तुम्हाला यश मिळतंय. ते तुम्हाला आनंद देणार आहे आणि हे कशाच्या बाबतीत होतंय? तर फाइव ऑफ सॉर्डची ऊर्जा मध्यावर आहे. तर ही कार्ड काय सांगतायत की जिथे तुम्ही विचारांमध्ये अडकलेले होतात, खूप सारे विचार तुम्हाला नकारात्मक करत होते की आता हे मी कसं करणार, तर तिकडे तुमची जी स्थिती होती त्यामध्ये आता जे जे विचार किंवा नवीन नातं तुमचं होतंय, टू ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की एखाद्या व्यक्तीशी तुमचं नवीन नातं होत आहे आणि त्यामुळे तुम्ही संतुलित होत आहात. त्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी वाढतेय, अंतर्ज्ञान शक्ती वाढतेय आणि यातून जे काही तुम्ही नवीन करत आहात त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. पेज ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. त्यामध्ये स्पष्टता येणार आहे. जे काही तुमचं ध्येय आहे त्यामध्ये निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. त्या बाबतीत अनेक गोष्टी तुम्ही आता शिकणार आहात. जे तुमचं नवीन नातं होत आहे कशाशी तरी. आणि यामुळे काय होतंय, तर जिथे तुम्ही फोर ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये अडकलेले होतात, संघर्ष चालला होता विचारांमध्ये, तिथे आता वेगाने तुम्ही ऍक्शन घेत आहात. तुम्हाला निर्णय घेणं आता सोपं जात आहे. जिथे आधी अवघड जात होतं, अनेक विचार त्रस्त करत होते, तिथे आता अनेक गोष्टी वेगाने होणार आहेत. हे कार्ड सांगतंय बर्थ ऑफ चाइल्ड किंवा एंटरप्राइज. म्हणजे तुम्ही कशाला तरी जन्म देत आहात नजीकच्या काळात. तुमचा स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस सुरू होऊ शकतो. काहीतरी नवीन तुम्ही करणार आहात. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे लेक. हे कार्ड सांगतंय की यासाठी हा नवीन अनुभव घेण्यासाठी तुम्हाला आता पाऊल उचलायचं आहे.
द लव्हरचं हे कार्ड सांगतंय ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद, खूप सारं प्रेम तुम्हाला मिळत आहे. कंपॅरिझनचं हे कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय, तुम्ही जो अभ्यास करताय त्यामध्ये तुलना करत आहात, की हे करून ह्याच्याशी ह्याचा काय संबंध आहे किंवा अनेक गोष्टींमध्ये तुलना करत आहात, 2 अभ्यासांमध्ये तुलना करत आहात, 2 शास्त्रांमध्ये जे काही तुम्ही शिकलेले आहात त्यामध्ये अभ्यास करताना तुलना करताना इथे दिसत आहात. यामुळे अनेक गोष्टींमधल्या मधल्या निरीक्षण तुम्ही करून अभ्यास तुमचा चांगला होणार आहे. अनेक गोष्टींचा शोध लागेल तुमचा तुम्हाला. तुमचं एक स्वतःचं निरीक्षण आहे. स्वतःचा एक वेगळा अभ्यास तुम्ही करत आहात या सगळ्यामधून आणि तो अनुभव तुम्हाला खूप काही देणार आहे. फाय ऑफ सॉर्डचं हे कार्ड त्याच्या खाली आहे सप्रेशन. तर ही तुमची अशी ऊर्जा होती जे खोलवरचं दुःख होतं म्हणा किंवा जे विचार तुम्हाला त्रस्त करत होते. तर हा ही जुनी काही समस्या असू शकते. बरेच असं असू शकतं की बरेच दिवस तुम्ही स्ट्रक होतात, की आता पुढे कसं जाणार? पुढे कसं करणार? असा प्रश्नचिन्ह होता आणि अचानक तुम्हाला आता या सगळ्यामध्ये मार्ग मिळत आहे. फोर ऑफ सॉर्डचं हे कार्ड आणि त्याखाली आहे द क्रिएटर. तर ही कार्ड काय सांगतायत? तुम्ही कशाच्या बाबतीत क्रिएशन करत आहात? तर जी माणसं अडकलेली आहेत, त्यांना तुम्ही असं काहीतरी निर्माण करत आहात, की ज्यामुळे त्यांचं दुःख दूर होईल. शिवाय तुमचं सुद्धा दुःख दूर होणार आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत असे बांधले गेले होतात, विचारांनी त्रस्त होतात, नकारात्मक होतात किंवा नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बांधून ठेवत होती. तर आता जी काही नवनिर्मिती तुम्ही करत आहात, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि त्या बरोबरीने तुम्ही इतरांना सुद्धा तो प्रकाश देत आहात. तुमच्या नवनिर्मितीच्या कामामधून तुम्ही इतरांना हा प्रकाश देत आहात, मार्ग दाखवत आहात. त्यामुळे त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढतोय. आणि ही जी कार्ड्स आहेत ती सांगतायत की तुम्ही काहीतरी खास करत आहात ज्यामध्ये ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. नाईट ऑफ सॉर्डचं कार्ड आणि त्याखाली आहे पॉलिटिक्स. तर हे कार्ड काय सांगताय की मुखवटा उतरणार आहे. आता तुम्ही वेगाने पुढे जाणार आहात. वेगाने अनेक निर्णय घेणार आहात. यामुळे आतापर्यंत जर तुमचं सत्य दाबलं गेलं होतं, तर तिथे तुम्हाला न्याय मिळू शकतो, स्पष्टता येऊ शकते. आणि या सगळ्यामधून सेलिब्रेशन येणार आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सुद्धा सेलिब्रेशनचं आलेलं, फोर ऑफ वँडचं आलेलं आणि हे कार्ड सुद्धा सेलिब्रेशनला सांगतंय. तर इथे जे काही रीडिंग आलंय ते कन्फर्म करतंय की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आता तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन नजीकच्या काळात होणार आहे. यासाठी तुम्ही ऍडव्हेंचरचं हे कार्ड सांगताय की साहस करत आहात. तुम्हाला हे साहस करणं खूप काही देणार आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? टू ऑफ पेंटॅकल. टू ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला बॅलन्स करायचं आहे 2 गोष्टींमध्ये आणि आर्थिक स्थिती. जर आतापर्यंत कसरत होत होती, तर पुढे तुम्हाला सेलिब्रेशनची कार्ड सांगतात की तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे.
आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. पण आता आर्थिक गोष्टींमध्ये कदाचित तुमची कसरत होत असेल, तर ब्रह्मांड सांगताय की ते मॅनेज करा, संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे आहे 3 ऑफ वॅन्ड. का? कारण तुमचं स्वप्न मोठं आहे. तुम्हाला खूप काही करायचं आहे. तुमचं ध्येय आहे समोर डोळ्यासमोर तुमच्या आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी ही तडजोड करावी लागते पैशाच्या बाबतीत. तर ब्रह्मांड सांगतंय की संतुलित राहा. मार्ग आपोआप मिळत जाईल. किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. ते हेच सांगतंय की आता जरी आर्थिक स्थिती काही अशी असेल की ज्यामुळे तुम्हाला अशी कसरत करावी लागते, पण येणाऱ्या काळात तुम्ही किंग ऑफ पेंटॅकल बनणार आहात. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. एखाद्या राजाप्रमाणे तुम्ही जीवन जगणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.